नमस्कार. आता आपण इयत्ता दुसरी याचं बुद्धिमत्ता चाचणी यातला घटक एक आकलन बघूया. घटक एक आहे आकलन. यामध्ये काय आहे? सूचनापालन, इंग्रजी अक्षरमाला आणि संख्या मालिका. या प्रश्नांमध्ये काही माहिती आणि सूचना दिलेल्या असतात. ही माहिती आणि सूचना अचूकपणे समजून घेऊन कृती करायची असते. आता इथे सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. या घटकांवरील प्रश्न प्रकारामध्ये शब्द, वाक्य, वाक्यप्रचार यापैकी एक बाब दिलेली असते. तिचा उपयोग करून विद्यार्थ्याने कोणती कृती करावी याची सूचनाही दिलेली असते. ही सूचना समजून घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तरांपर्यंत पोहोचायची असते. आता त्यामध्ये काय काय घटक असतात? तर अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द माहीत असण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी अवांतर वाचन करावे. शब्द उलट क्रमाने वाचणे म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरुवातीच्या अक्षरापर्यंत वाचत जाणे. उदाहरणार्थ सागर हा शब्द उलट क्रमाने वाचल्यात रगसा हा शब्द तयार होतो. शब्दाचे सुरुवातीचे अक्षर किंवा शब्दाचे पहिले अक्षर आणि डावीकडील टोकाचे अक्षर शब्दाचे शेवटचे अक्षर म्हणजे उजवीकडील टोकाचे अक्षर. उदाहरणार्थ वाचनालय या शब्दातील वा हे डावीकडील पहिले अक्षर आहे, तर य हे उजवीकडील पहिले अक्षर आहे. तसेच ना हे मधोमध येणारे अक्षर आहे. इथे दिलेलं आहे. आता वाचनालय हा शब्द आहे. आता ना हे मधलं अक्षर येतं या शब्दामध्ये. वा आता आपली डावी बाजू, तीच डावी बाजू याची पण समजायची. वा हे डावीकडील पहिले अक्षर आणि य हे उजवा हात येतो या साईडला आपला, म्हणून य हे उजवीकडील पहिले अक्षर. म्हणजे डावा उजवा हे समजलं पाहिजे. डावीकडील पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे आणि उजवीकडील पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे. शब्दातील एखाद्या अक्षराच्या उजवीकडील डावीकडील अक्षरांचे स्थान ठरवताना त्या अक्षराला वगळून त्याच्या लगतचे अक्षर पहिले धरावे आणि याच क्रमाने पुढील अक्षरांचे स्थान मोजावे. पसायदान या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या पुढील अक्षर दा हे आहे. इथे त्यांनी नमुना प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न, सावरकर या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास खाली या अर्थाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? अगोदर खालीचा आपण विरुद्धार्थी शब्द बघूया. खाली वर होईल. मग कोणती अक्षरे घ्यावी लागतील? वर इथे आहे सावरकरमध्ये वर म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबर म्हणजे उत्तर येईल 1 नंबरला इथे त्यांनी रंगवलेलं आहे. प्रश्न दुसरा, हा म राष्ट्र या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते? सोप्पं आहे, महाराष्ट्र. मग पहिलं अक्षर कोणतं येईल? म. याचं उत्तर येतं 2 नंबरला रंगवलेलं आहे. तिसरा प्रश्न, विचार हा तलवारीपेक्षा बलवान आहे या वाक्यात 3 अक्षरी शब्द आहेत. आता त्यांनी काय विचारलं की विचार हा तलवारीपेक्षा बलवान आहे या वाक्यात किती 3 अक्षरी शब्द आहेत? आता विचार हाच एक शब्द आहे, तो 3 अक्षरी आहे. याचं उत्तर येईल 3 नंबर म्हणजे एकच शब्द आहे विचार, म्हणून 3 नंबरला इथे रंगवलेलं आहे. आता इथं त्यांनी त्यावर आधारित व्यवसाय दिलेला आहे. आता यातील आपण व्यवसाय 1चं पहिलं पाहूया. पहिलंच घेऊयातलं आपण एक उदाहरण. अजगर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडील दुसरे अक्षर कोणते? हे बघा इथे मी लिहिले अजगरचं उलट क्रमाने लिहिलं. उलट क्रम म्हणजे असा घेतला र ग ज अ. इथं तो शब्द लिहिला. आता त्यांनी डावीकडील दुसरे अक्षर विचारले. ही डावी बाजू आहे. डावीकडील हे पहिले, हे दुसरं म्हणजे दुसरे अक्षर येतं ग, म्हणजे याचं उत्तर आहे ग. पर्याय क्रमांक 2. मग 2 नंबरला इथे रंगवायचे. अशा प्रकारे हा व्यवसाय 1 सोडवायचा आहे. अशा प्रकारे यामध्ये एकूण 16 प्रश्न आहेत, तर ते विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायचे. नक्की सोडवा, सुटतील. खूप सोपं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.